तर इथून ब ग्रुपला सुरुवात होते जिथे दोन संघ मैदानावरती आहेत. एका बाजूला गावकरवाडी आणि पाचवेवाडी दोन संघांमधील मॅच आपण सर्वजण पाहताय. नवलाई चषक शिवाजी यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आज दिवसभरात हे संपूर्ण स्पर्धेमध्ये 16 संघांचा सहभाग आहे. अगदी राजापूर नगरीतील एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा विरारच्या चंदनसार क्रीडा नगरीमधून आपण अनुभवत आहे. नवला देवी चषक शिवाजीजी पालेकर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आहे. आणि या ब गटाला इथून सुरुवात होईल. जे दोन संघ मैदानावरती दाखल झालेत, एका बाजूला गावकरवाडी आणि पाचवेवाडी दोन संघ आहेत. तिथे टॉस जिंकलाय गावकरवाडीने आणि दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय पाचवेवाडी या संघाला. सलामीची जोडी योगेश आणि ओमकार ही प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकासाठी सर्कलचे निर्बंध देखील असणार आहेत. सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपण पाहताय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर हे क्षेत्ररक्षक पहिल्या षटकासाठी सर्कलच्या बाहेर तैनात केले गेले. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयदीप पहिल्या षटकासाठी ट्रॅकवरती आणले गेलेत. मॅचला होती सुरुवात. 4 षटकांचा हा पहिला इनिंग आपण पाहणार आहोत आणि पहिला इनिंगचा हा पहिला बॉल जिथे गोलंदाज जयदीप राऊंड द विकेटने पहिला बॉल घेऊन इन ऍक्शन. इनफिल्डच्या डोक्यावरून पहिल्याच बॉलवरती स्वॅगचे स्वागत. 6 धावांसाठी फ्लायटेड षटकार 6 रन्स. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती ओमकारच्या बॅटमधून एक तडाखा आपण पाहिला. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर बॉलला पाठवला. हवाई सफर, हवाई हल्ला आणि 6 धावेनं मात्र इथे बॅटिंग करणारा पाचवेवाडी आपल्या संघांचं खातं उघडतोय. दुसरा बॉल आडव्या बॅटनं. यावेळी बॉल निघून गेलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल येतोय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. आता मैदानावरती ओमकारचा राडा सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफ, त्याच्यानंतर काऊ कॉर्नर ऑन साइडला. म्हणजे दोन्ही दिशेने हे दोन विपरीत फटके अगेन्स्ट जयदीप. तिसरा बॉलला लाफ्ट केलंय. उंची जास्त लांबी नाहीये बॉलवरती. जजमेंटला जवाब. मागच्या 2 बॉलवरती वार होता तर या बॉलवरती जयदीपचा पलटवार. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन बॅटर, नवीन उमेदवार, नवीन कॅन्डिडेट अतिश मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या 3 चेंडूचा खेळ संपलाय जिथे ओमकारच्या बॅटमधून 10 धावा पाहिल्या. तिसऱ्या बॉलवरती जयदीपनं कमबॅक जरूर केलाय. यावेळी टॅप केले बॉलला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत मिडापूर्ण बॉलला जाईल एक सिंगल धावाले आणि सिंगलच्या सहाय्याने रणसंख्येमध्ये इजाफा होईल. रनचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 11च्या घरात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा सेमी विविरचना. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणला गेला. मिड विकेट यावेळी तैनात आहे या बॉलसाठी. क्लासिकल फटका. अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून बॉलला दिशा दिली. स्वीपर कव्हर झोन मधून बॉल निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. तुम्हाला क्षेत्ररक्षकांबरोबर ते खेळता आलं पाहिजे. फील्ड बरोबरती तुम्हाला छेडछाड करता आली पाहिजे आणि तेच मैदानावरती पाहिलंय. ऑफ साइड, ऑन साइड, काउंटर अटॅक चारही दिशेने आता फटकेबाजीला सुरुवात. यावेळी पहा ऑन साइडला मिड विकेट पूर्ण खाली आहे. बॉल निघून गेलाय. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी शेवटच्या बॉलवरती धमाका चौकार.
19 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती. एक गडी बाद झालाय जरूर, मात्र दोन्ही बाजूने काउंटर अटॅक पाहायला मिळाला. जयदीपच्या अगेन्स्ट षटकारी पाहिला, चौकारी पाहिला. या पहिल्या ओव्हरमध्ये तिथे 3 चौकार 1 षटकार. रणसंख्येने थोडासा आकार प्राप्त केला. 19-19. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हेमंतला पाहत आहे. जो काही धावांचा आकडा सुसाट चाललाय त्यालावरती आता स्पीड ब्रेकर लावला जाईल का हेमंत कडून, कारण पहिल्या षटकामध्ये P1चं चांगलं एक्झिक्युशन केलं बॅटिंग करणाऱ्या पाचवेवाडी संघाच्या माध्यमातून. पहिला बॉल हेमंतचा, बॉलर बॅक ड्राईव्ह, अगदी बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल निघून आलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जयदीप आहे इन ऍक्शन. एक सिंगल धाव येते आणि सिंगलनं रणसंख्या 2 वरती 0 म्हणजे 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पहिला बॉलवरती स्ट्राईक रोटेट हे गरजेचं आहे. जो तुमचा सक्सेस खेळाडू मैदानावरती आहे, ज्याला चांगल्या टचमध्ये बॅटिंग करताना पाहता त्याला स्ट्राईक एंडला आणणं ही तितकंच महत्वाचं आहे. स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. लोअर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा इन टू द गॅप, बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब बॉलला गादर केलंय आणि इथून 2चा आकडा मात्र स्कोर कार्डवरती ऍड केला जाईल. क्षेत्ररक्षण फार गरजेचं आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरील सर्वाधिक धारदार शस्त्र म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण. इथे तुम्हाला धावा रोखणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजाला धावा पडणार आहेत, बॅटरला धावा करायच्या आहेत. आणि तिसऱ्या बाजूला जर क्षेत्ररक्षकाने चांगले चेंडू अडवले तर बॅटरला पुन्हा एकदा ते प्रयत्न करावे लागतात. आणि क्रिकेटच्या मैदानावरती फिल्डिंग ही देखील तितकंच महत्वाची आणि सर्वाधिक धारदार शस्त्र आहे. आणि आता मैदानावरती ते चांगलं रीत्यानं गोलंदाजी करणाऱ्या गावकरवाडी या संघाकडून आपण पाहत आहे. चांगले फटके अडवले जातात. मागच्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्या. राऊंड द विकेट आले तर ऑन साइडला अलॉंग द कार्पेट जमिनी लगत बॉल चाललाय. काऊ कॉर्नरवरून क्षेत्ररक्षक बॉलवरती येते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का नाही थांबवलं गेलंय. चांगली कॉलिंग आहे. सुरुवातीलाच उल्लेख झाला की मैदानावरती दोन्ही बॅटर मधला तालमेल फार गरजेचं आहे. चेंडू खेळून झाल्यानंतर दुसरी धाव काढायची नाही काढायची याच्यावरती लक्ष असणं, कॉल देणं नाही हो, या सर्व गोष्टी क्रिकेटमध्ये फार मॅटर करतात. आणि सध्याच्या घडीला चांगले फटके येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला चांगलं कॉलिंग बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून पाहत आहे. लॉंग लेगला आता पहा आतमध्ये बोलवलं गेलं, ऑफ साईडला म्हणजेच स्वीपर कव्हरला मागे डीप मध्ये पाठवले गेले पुढच्या बॉलसाठी. बॅकफुटला गेले, जागा बनवून केलं तर कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल इथे मात्र स्कोर कार्ड वरती लगावला जातोय. रणसंख्या अजूनही 23, 23 या आकड्यावरती स्थिर. या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. मोड 2 टू गो. हेमंतचा पुढचा बॉल, यावेळी लॉंग ऑनला फटकालाय जयदीप, बॉल खाली आणि आणखी एका विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 2 डगआउट मध्ये बाद. लंगडी मने भरतर मला शिर्डीला न्याल का, हे लंगडी मने भरतर मला शिर्डीला न्याल का, लंगडे हा पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. थँक्यू. राकेश नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 मधला आपण पाहताय. रणसंख्या अजूनही 23-23 आकड्यावरती स्थिर. 2 गडी गमावलेत बॅटिंग करणाऱ्या पाचवेवाडी या संघाने. हेमंत ज्याला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं आणि मी सुरुवातीला उल्लेख केला की स्पीड ब्रेक लगावण्यात आतापर्यंत तो यशस्वी झाला. या षटकामध्ये शेवटचा बॉल बॅकफुटला गेले, टॅप केलंय, फ्रंट ऑफ द विकेट फटका आलाय. अगदी स्वीपर कव्हर मध्ये बॉलसाठी क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं फंबलिंग आणि क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. सिंगलचं डबल मध्ये एक्झिक्युशन. अंपायरचं सिग्नल आलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 मैदानावरती येण्यापूर्वी आपण ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. थँक्यू. चला मॅच कडे पुन्हा एकदा जाऊया. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 2 षटकाच्या अखेरीस 25 हा आकडा आपल्याला स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करणारा
पाचवेवाडीचा संघ 12.5च्या सरासरीने मैदानावरती बॅटिंग सुरू आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये अगदी सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन ओमकार ऑन द बॉलिंग एंड. पहिला बॉलला सोडून दिलाय, बराचसा बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल आपल्यावरती येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 वाईड इंडिकेट करतो आणि तो इंडिकेटर आपल्यापर्यंत आलाय. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 26 26 घरात. राईट ओव्हर द विकेटनं ओमकार पुन्हा एकदा इन ऍक्शन. बॅकफुटला जात असताना ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती आलाय. सिंगलनं स्कोर कार्ड मध्ये हलकासा बदलाव होईल. रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 27 घरात. पहिल्या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिलं. त्याच्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये हेमंतच्या माध्यमातून अप्रतिम कमबॅक. इथे ओमकारनं पहिला व्हाईट बॉल जरूर हाताळलाय. ऑन साईडला पुन्हा एकदा जयदीप लॉंग ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जोपर्यंत बॉलची फेकी झाली एक सिंगल धाव पुन्हा एकदा अर्जित केली गेली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि सिंगलच्या सहाय्यानं रणसंख्येमध्ये वाढ होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 28च्या घरात. 28 ऑन द स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस. अकूट टप्प्याचा बॉल आहे त्याच्यावरती हवाई हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मॅग्निफिशियंट स्ट्राईक षटकार. तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. हे झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. हे भाऊ तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. लय झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. तरी तुला छळलंय. इथून आणखी एक लाफ. बॅक टू बॅक सेकंड इन रो. हा दुसरा षटकार. अगदी या खेळाडून अक्षरशः या खेळाने वेध लावलाय. इथून जर आपण पाहिलं तर षटकाराला षटकाराने रणसंख्या 40 आकड्यावरती 40. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक. ओमकार सोडलं या बॉलला. आणखी एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. रणसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 1 धावेनं 41 41 या आकड्यावरती. दरम्यान व्यासपीठावरती आगमन झालंय जे या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी शूज हे ज्याने मात्र आम्हाला प्रोव्हाइड केले गेले संतोषजी झोरे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणखी एक विकेट काढण्याचा प्रयत्न. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या दोनच्या मदतीनं रणसंख्येमध्ये वाढ होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 43 43च्या घरात. 43 आकडा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लगावला गेला. शेवटचा चेंडूचा खेळ. आणखीन एक अतिरिक्त धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखाव्या लागतील कारण कंपल्सरी चेस या नियमा अंतर्गत आपण मैदानावरती खेळत आहोत आणि या दिलेली एक एक्स्ट्रा धाव ज्यावेळी चेस करण्यासाठी आपला संघ मैदानावरती उतरेल त्यावेळी त्या एका धावेचा जे दबाव आहे ते निश्चितपणे तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरतीही अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न झालाय. या बॉलसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. मार्केटला गाणं हेच वाजणार हाय. थँक्यू. चला गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती आहे की जास्त वेळ घेऊन चालणार नाही. गावकरवाडी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. डे लाईट मध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय. 4 षटकांची प्रत्येक मॅच आहे आणि प्रत्येक जी काही मॅचेस आहेत त्या 4 षटकाच्या खेळवल्या जाव्या त्यासाठी तर प्रत्येक खेळाडूचं जे योगदान आहे प्रत्येक संघाचं योगदान ती महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेला वारंवार विनंती करतोय की कमीत कमी वेळ घेऊन
मॅच मध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. शेवटच्या ओव्हरमधला पहिला बॉल लॉंगॉनला खेळून काढला, एक सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. रनचा आकडा आहे तो आता जाऊन पोहोचतो 49, 49च्या घरात. लास्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. या षटकातील या पहिल्या इनिंग मधील शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजी ट्रॅकवरती संकल्पला आणलं गेलंय. इनसाइड आउटचा फटका आलाय. सर्कलच्या वर फ्रंट ऑफ द विकेट सिंगल धाव कंप्लीट झाली आणि फक्त एका धावेवरती रोखलं गेलंय. ते आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण लाजवाब पाहत आहे. सिंगलच्या मदतीने रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय अर्धशतकांच्या क्रमांकावरती, म्हणजे 50 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात बॅटिंग करणाऱ्या पाचवेवाडी या संघाच्या माध्यमातून. यावेळी बॅकफुटला आले आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटमध्ये आणि बॉलमध्ये बराचसा अंतर, म्हणजेच कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. डॉट बॉलनं आणखी कमबॅक करताना गोलंदाज संकल्पला आपण पाहताय. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 मोर टू गो. राऊंड द विकेटने संकल्प पुन्हा एकदा इन ऍक्शन. यावेळी उंची या बॉलवरती आहे. लांबी मिळेल का तर येस डेफिनेटली लांबी तेवढीच आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि रणसंख्या जी आहे ती 56, 56च्या घरात. पुढे एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. यावेळी संधी निर्माण झाली आहे. कोण पकडणार तर येस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक शेल गॅदर केला आणि फलंदाजीतून बाद विकेटचं पतन. थँक्यू. पुढच्या मॅचचा टॉस साठी विनंती करेल श्री साई पाटकरवाडी आणि बावेश्वर 11 या 2 संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच श्री साई पाटकरवाडी आणि बोरेश्वर 11 विनंती आहे दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस. इथून पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये पाचवेवाडी या संघानं स्कोर कार्ड वरती 57 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. पुढची मॅच आहे. पुढच्या मॅच साठी बोरेश्वर 11 आणि श्री साई पाटकरवाडी 2 संघाचे कॅप्टन टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येतील आणि मी विनंती करेल सन्माननीय संतोषजी झोरे साहेब उवी टूर अँड ट्रॅव्हल्स चे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. मी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस लगेचच नेक्स्ट मॅचचा करून घेतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत आणि दोन्ही संघाच्या कॅप्टन मध्ये टॉस केला जातो. मी कामतीकर सरांना विनंती करतो थोडंसं घाई नाही आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आता खेळाडूच्या बाईटी घेऊयात. त्यामुळे थोडीशी विनंती आहे थोडंसं घाई नाही. त्या दोन्ही जे कॅप्टन आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेसाठी उवी टूर अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आहेत सन्माननीय संतोषजी झोरे साहेब ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी शूज आणि बेस्ट बॅटरसाठी शूज आपल्याला मात्र पुरस्कृत केले गेले. चला एका बाजूला आपण पाहतोय पाटकरवाडी तर दुसऱ्या बाजूला बोरेश्वर असा संघ आपल्याला दिसताना पाहायला भेटतोय. नक्कीच एक चांगली मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येते. नाणेफेकीचा कौल केला जातोय या ठिकाणी. आपण जर पाहिले तर संतोषजी झोरे साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण देखील साहेब या ठिकाणी दाखल झाला. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. चला
बोरेश्वर 11 मात्र या आपण जर पाहिलं तर नाणेफेकीचा कौल जिंकतोय. निर्णय काय असेल मित्रा? बॉलिंग. आणि नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये धावसंख्या होते. मागच्या मॅचमध्ये 56 धावा बंद आहेत, परंतु दुपारच्या सत्रामध्ये समोरचा संघ देखील ताकदीचा आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी स्कोअरमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचा बेस्ट देऊ, एवढंच सांगेन. आणि नक्कीच कुठेतरी शिवाजी पालेकरने काही दिवसापूर्वी स्वप्न पाहिलं होतं की मला एक टुर्नामेंट लाईव्ह करायची आहे. तो दिवस मात्र आला आणि देखणं आयोजन आपल्याला तुम्हाला सर्वांच्या भेटीला कधी येणार ते मात्र आलं आहे. त्याबद्दल तू काय सांगशील? खरंच खूप चांगलं आयोजन केलं आहे. म्हणजे वाटलं नव्हतं एवढं चांगलं आयोजन होईल, पण यापुढे अशा स्पर्धा त्यांनी चालू ठेवाव्या असं सांगतो आणि शुभेच्छा देतो. थँक्यू. नक्कीच धन्यवाद. तुला देखील मित्र शुभेच्छा असेल. जाऊया दुसऱ्या बाजूने. दुपारच्या सत्रामध्ये प्रथम मला वाटतं बॅटिंग आले. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? आत्ताच जर मॅच बघतोय तर म्हणजे पहिला सकाळच्या मॅच बघितलं तर एवढ्या धावा होत नव्हत्या, पण आत्ता होत आहेत. तर आता 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 60पर्यंत तरी आम्हाला पोहोचावं लागेल, कारण समोरची टीम पण तशी बॉलिंग अटॅक त्यांचा चांगला आहे, कारण आम्ही ओव्हरला खेळतो एकत्र, त्यामुळे. आणि नक्कीच तुझा देखील जास्त वेळ घेणार नाही. तुला देखील तोच प्रश्न असेल, कारण का आयोजन म्हटलं तर सरांना ही झालीच पाहिजे. तू देखील काय सांगशील? शिवाजी पालेकर म्हटलं तर म्हणजे मीरा रोडपासून शिवाजी पार्क, ओव्हल सगळीकडे त्याचे ऑर्गनायझेशन असतात, पण इथे आता तो फर्स्ट टाईमच लाईव्ह क्रिकेट भरवतो आहे, तर त्यामुळे त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि अशाच त्यांनी टुर्नामेंट भरवत राहाव्या. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एकंदरीत अहवाल आपण ऐकलात. मी या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो, चला मॅच लगेचच सुरू करा. आपल्याकडे वेळ फार मित्रांनो कमी आहे, कारण क्रिकेटमध्ये वेळेला फार महत्त्व आहे, कारण वक्त किसी का गुलाम नाही होता. वेळ कुणाचीच गुलाम नाही आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती खास करून वेळ आहे ते सेकंदामध्ये मोजले जातात. म्हणून विनंती आहे की कमीत कमी वेळ घेत असताना मॅचला लगेचच आपण सुरुवात करूया, जिथे दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पाचवेवाडी या संघानं एकंदरीत स्कोर कार्डवरती ती 57 धावांचं टार्गेट सेट केले गेले. येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये टार्गेट आहे 57 धावांचं. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश, तर दुसऱ्या बाजूला राजू आणि हेमंती पहिली जोड्या. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय, बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पार. 6 धावांसाठी हा तडाखा षटकार. येस, थँक्यू कॅप्टनच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला हवाई हल्ला. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायला सुरुवात, कारण टार्गेट मोठं आहे आणि इथे पहिल्याच ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. दुसरा बॉल, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. लेग बिफोर हा संपूर्ण जो नियम आहे या स्पर्धेमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे इथे पंचांचा इशारा जरूर आलाय. लेग बाईज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय दर्शवतो आणि ते एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल. रणसंख्या 7 या आकड्यावरती. लेग बिफोर विकेट आहे आणि या विकेटसाठी कोणत्याही प्रकारचा बंधन या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये नसणार आहे. याच्यावरती देखील प्रत्येक खेळाडूनं थोडंसं लक्ष केंद्रित करूयात. मागच्या 2 बॉलवरती धावा आल्या 7. पुन्हा एकदा गुडना टेक तमाशा देख. अक्षय गुडने टेकवले आणि बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर पाठवून दिलं. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. दोन्ही बाजूने आता काउंटर अटॅक. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई और दोनों तरफ से हो रही है पिटाई. मैदानावरती तेच सुरू आहे दोन्ही एंड. आता मात्र राजू आणि त्याच्यानंतर हेमंत काउंटर अटॅक सुरू केला. गोलंदाजी करणाऱ्या मंगेशच्या अगेन्स्ट. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा आहेत स्कोर कार्ड वरती डबल 11. 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करत असताना बॅटिंग सुरू आहे. यावेळी फटका जरूर फसला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता स्लिपमध्ये, त्या बॉलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सिंगलनं पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली गेली. रणसंख्या ती जाऊन पोहोचते 1-12च्या घरात. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या पहिल्या म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. सर्कलच्या बाहेर ऑफ साइडला डीप मध्ये जालं विणलं गेलं दोन्ही बॅटरसाठी. 2 more to go. दोन्ही चेंडूचा खेळ आता मैदानावरती शिल्लक राहिलाय पहिल्या क्रमांक षटक मधील.
आणखी एक फटका, रडार मध्ये बॉल होता, बॉलला भिरकावून दिलं लांब लांब आणि खूपच लांब. हा आणखी एक षटकार. टाण्याचा तोलदाना रजे उरू नको टना टना हा बॉल जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बराच बाहेर बॉल होता आणि त्याला सरळ भिरकावून दिलं. बॉलला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही नेहमी 2 गोष्टी ऐकल्या असेल, लेंथ आणि लाईन. लेंथ आणि लाईन या क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजासाठी दोन्ही फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या लेंथवरती तुम्ही बॉल डिलिव्हर करताय आणि स्टम्पच्या कोणत्या लाईनवरती बॉल तुम्ही टाकताय हे तितकंच महत्त्वाचं आहे. लाईन लेंथ दोन्ही गोष्टी खराब होत्या. मागच्या बॉलवरती षटकार, या बॉलवरती चौकार. दोन्ही बाजूनं अगदी अटॅकिंग खेळ सुरू आहे. 4 धावांसाठी 4 रन्स. थँक्यू. चला वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण सुरुवातीला उल्लेख केला की चर्चा होगा तो खर्चा भी होगा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 22. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये करायचे 35 धावा. 11.66 ची सरासरी राखायची आहे. म्हणजे प्रति षटकामागे इथून पुढे 12च्या सरासरीने धावा करायच्या आहेत येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती बदलाव केला गेलाय. गोलंदाज आपण पाहताय तर अविनाश गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलंय षटक क्रमांक 2 मध्ये. पहिला बॉल अगदी थोडंसं स्लो केलं बॉलला. आपण ऍक्शन पाहू शकताय. थोडंसं स्पिन अटॅक आता मात्र मैदानावरती आणला गेलाय आणि इथून पहिल्या चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव आले. पॉवर प्लेचे निर्बंध हटवले गेलेत. म्हणजे P1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. त्या पहिल्या षटकाची समाप्ती झाली. ऑन साईडला आता थोडंसं विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहताय. फ्लाईट दिली होती बॉलला, जास्ती सफल झाले. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये आणि आणखी जो बॉल आहे तो निर्धावच्या माध्यमातून आलाय. इथे अविनाश आपण कौतुक करूया जरूर, कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. राऊंड द विकेटने एक अँगल बनवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. मी म्हणेल की थोडंसं वायडिश फटका आला. बिते मिड विकेटमध्ये बॉलला कॅरी केले गेले. सिंगलचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला जाणार. आणि 1च्या सह्यानं रणसंख्या जर आपण पाहता ते जाऊन पोहोचते 25च्या घरात. तो वाईटचा सिग्नल आलाय. एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये ऍड होईल. 26 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. आणखीन एकदा सफल झाले आणि सफलही झाले. बॉल निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. थर्टी 32 धावा या स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. आता बॅटिंग करत असताना गावकरवाडी या संघाच्या माध्यमातून 57 धावांचा पाठलाग मैदानावरती सुरू आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहता जिथे 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा सफल झाले. अगदी त्या तिकडे क्षेत्ररक्षक नाही आणि बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक बॅक टू बॅक षटकार. रणसंख्या 38
38 अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथेही आता अविनाशच्या अगेन्स्ट हल्ला बोल राजूच्या बॅटमधून मागच्या 2 बॉलवरती 2 अप्रतिम फटके अगदी टायमिंग घेऊन 2 फटके आपण पाहिले. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा 3 इन अ रो. दिस इज अ ह्यूज हिट षटकार. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग आला साऊंड जातो ट्रेंडिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग दिलात झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक वाजत राहतय ग दिलात झापक झुपक वाजत 44-44 झाल्यात. अजूनही मॅच जिंकण्यासाठी इथून 13 धावांची गरज आहे. 12 मध्ये 13 करायचे आहेत. रन बॉल इक्वेशन जवळ आपण पाहता. हे षटक महत्वाचं आहे. 12 मध्ये 13चं समीकरण पहिल्याच 2 षटकामध्ये जो काही हल्ला चढवला होता बॅटिंग करत असताना हेमंत आहेत आणि राजू हे 2 बॅटर मैदानावरती आपण पाहताय. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली आणि यस यावेळी फलंदाज गॉन विकेटचं पतन. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. समीकरणामध्ये हलकासा बदलाव. येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 मध्ये 13 धावांची गरज आहे. मॅच मध्ये शिल्लक राहिले. मागच्या मॅच मध्ये आपण एक उलट फेरी पाहिलं जिथे जिंकला होता गोलंदाजी करणारा संघ म्हणून धावा डिफेन्सिव्ह होताना पण सातत्यानं मैदानावरती पाहता आता इथे 11 बॉल मध्ये 13 धावांचं समीकरण आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राकेश ज्याच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती एक महत्वाचा गडी बाद. नवीन बॅटर प्रथमेश मैदानावरती इन झालेत. पुढचा बॉल इथेही संधी निर्माण झाली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूवरती क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक दुसरा हादरा आणखी एक फलंदाज बाद. थँक्यू. सन्माननीय नची स्पोर्टचे सर्वेसर्वा दादूदादा कदम यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतोय. आणि याच मैदानावरती विजयमामा घरत ही स्पर्धा पाहिली होती. नची स्पोर्ट हा जो संघ आहे तो या चषकाचा मानकरी संघ ठरला होता आणि या पुरस्कार करते आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. मॅचकडे जाऊयात जिथे मॅचमध्ये रंगत निर्माण झाले. अकू टप्प्याचा बॉल होता ऑन साईडला सर्कलमध्ये बॉलला अडवलं गेलं. तर एक क्रिकेट गरजेचं आहे कारण तुम्हाला 12 मध्ये 13 धावा चेस करायचे होते. पहिल्या 2 वरती 2 गडी बाद झाले. आता इक्वेशन येऊन थांबले. येणारे 9 चेंडू करायचे 12 धावा. मी सुरुवातीलाच उल्लेख केला जशी मुंबईची लाईफलाईन लोकल तशी क्रिकेटची लाईफलाईन ही सिंगल डबल आणि त्याच्यावरती थोडंसं खेळ होणं हे तितकंच महत्वाचं. येणारे 9 चेंडू करायचे 1-2-12. खराब बॉल होता. समाचार नाही घेऊ शकले मागे लॉंग लेग मध्ये जोपर्यंत बॉलला चेस केलं जाईल. सिंगल धावाले डेंजर एंडला थ्रो आहे आणि पुन्हा एकदा बॉलवरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव होईल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचतो 47च्या घरात म्हणजे 10 धावांची गरज इथे मात्र शिल्लक राहिले. बॅटिंग करणाऱ्या गावकर वाडी समोर एक टार्गेट आपण पाहताय. 4 चेंडूचा खेळ संपला. 8 मध्ये 10 हे इक्वेशन शिल्लक आहे. येणारे 8 चेंडू आणि करायचे ते मॅचला जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. राऊंड द विकेटने राकेश यांचा पुढचा बॉल शफल झाले. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉल मैदानावरती डॉट डिलिव्हर झालाय. हे क्रिकेटचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक बॉलवरती एक वेगळं समीकरण निर्माण करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. प्रत्येक बॉलवरती प्रेक्षकांच्या अगदी मनाला उत्कंठा लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. प्रत्येक बॉलवरती दोन्ही संघांना अगदी वेगवेगळी संधी निर्माण करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 1 to go या
षटकातील शेवटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदलाव. लॉंग लेग त्याच्याबरोबर स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन थोडासा वाईडिश ठेवला गेला बॉलसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय मागे शॉर्ट फाईन लेग मध्ये. जोपर्यंत बॉल कॅरी केला गेलाय तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा तो बदलाव आपल्याला पाहायला मिळेल. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 49च्या घरात. येणारे 6 चेंडू आणि 6 मध्ये गरज आहे 8 धावांची. कोणता संघ जिंकेल पाहण्या अगोदर आपण घेऊयात ब्रेक आणि ब्रेक मध्ये ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. थँक्यू येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये करायचे 8 धावा. हे क्रिकेटच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे. इथे एका संघाला 6 मध्ये 8 वाचवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एका संघाला ते 6 मध्ये 8 करून दाखवायचे आहेत. म्हणजे एका बाजूला थांबवायचे आणि दुसऱ्या बाजूला थांबवणाऱ्याला करून दाखवायचं. क्रिकेटचा खेळ आहे. येणारे 6 चेंडू जर तरचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि म्हटलं जातं की जर तर हा क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये. येणारे 6 चेंडू करायचे 8 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये आतिशला पाचारण केलं जात आहे. 6 मध्ये 8चं इक्वेशन. चला घाई करा मित्रांनो आपल्याकडे वेळ कमी आहे तर वेळ फार गरजेचं आहे. वेळेवरती प्रत्येक काम होणंही महत्वाचं आहे. 6 मध्ये 8चं इक्वेशन. पहिलाच बॉल बॅकवर्ड पॉइंट मध्ये निघून गेला. एक सिंगल धाव आले. इथे काय घडलंय इथे बरंच काही घडलंय. नो आल्यात आणि त्याच्यानंतर 2 धावाही आल्यात. म्हणजे 6 मध्ये 8 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या चेंडूवरती अंपायरचा एक हात जो आहे तो हवेमध्ये पाहत आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 नो बॉल इंडिकेट करतो आणि तो नो बॉल प्लस 2 धावा आल्यात. 6 मध्ये 8 वाचवायचे असताना पहिल्याच बॉलवरती 3 धावा मी म्हणेल की लॉटरीमध्ये दिल्यात. म्हणजे मराठीमध्ये खूप चांगली म्हण आहे, जखम मांडीला आणि इला शेंडीला. तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दिलेल्या एक्स्ट्रा धावा तुम्हाला मॅचमध्ये मागे घेऊन जातील. आता इक्वेशन आहे येणाऱ्या 6 मध्ये करायच्यात 5 धावा. 6 आणि 5चं इक्वेशन. आणखीन एक नो बॉल. इथे पंचांचा इशारा आपण पाहताय. फ्री हिटचा बॉल आहे त्याच्यामुळं इथे नियमाचं उल्लंघन झालंय जरूर. कारण नो बॉल वरती जर आपण पाहिलं तर बॅटर 2च पद्धतीने बाद होतो. एक तर ऑफ स्टकिंग द फील्ड आणि दुसरा नियम आहे रनआउट आणि ते रनआउटच्या माध्यमातून फलंदाज झालाय बाद आणि या पंचांचा सिग्नल होतोय फ्री हिट इज ऑन. फ्री हिटचा बॉल येईल तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया सुमितकडे आणि ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत. सहा मध्ये शिल्लक राहिले 4 धावा. येणारी 6 चेंडू 4 धावेची गरज आहे. तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न हे माणसाच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची बाब आहे. कारण प्रामाणिक प्रयत्नांपुढे नशिबालाही झुकावं लागतं असं म्हटलं जातं. यावेळी बॉलला फेकून दिलाय. उंची पहा लांबी पहा दिमाखामध्ये बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार मॅच फिनिश आणि या मॅच मध्ये विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. पराजित संघाचे आभार. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. नरेंद्रचे कामते करत आणि त्यांच्या माध्यमातून आपण पुढच्या मॅचचं अगदी सुमधुर समालोचन ऐकूयात.